नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून सर्वप्रथम श्री महाराज, आपलं उपासना मंडळ, आपल्या उपासना मंडळाचे उपाध्यक्ष श्री सुहास मेहता या सगळ्यांच्या प्रती मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण देखील सगळे मोठ्या संख्येने आज इथं आला त्याबद्दल आपल्याला देखील नमस्कार करतो. गेले अर्धा पाऊण तास आपण सगळेजण रामकथा हा शब्द ऐकत आहात. आपल्या मनात देखील विचार येत असेल की हे काय नवीन शब्द आहे, काय नवीन परवली आहे. कारण वाल्मिकी रामायण आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये गायलं जातं, परंतु तुलसी रामायण हा तसा अनभिज्ञ प्राप्त आहे. असं नाही की कोणाला माहीत नाही, परंतु त्या मानाने त्याचा तेवढा प्रचार प्रसार झालेला नाही. मग या तुलसी रामायणाच्या आधाराने या रामकथेचा विस्तार करण्याची मनामध्ये संकल्पना कुठून निर्माण झाली, तर त्याचं उत्तर जेव्हा मी दासबोध 2017 साली सांगत होतो तेव्हा दासबोधामध्ये महंत लक्षणं आहे आणि त्याच्यामध्ये समर्थांनी निस्पृह व्याप शिकवलं. निस्पृह व्याप म्हणजे एक प्रकारे नेटवर्क तयार करणं. आज आपण सगळी मंडळी एका उपासना केंद्रापुरती किंवा एखाद्या संप्रदायापुरती बांधली गेली, परंतु राम हे वैश्विक तत्व. राम हे कुठल्या एका संप्रदायाचं आराध्य नाही, प्रत्येक मनुष्याचं आदरस्थान आहे, त्याच्या प्राप्तीसाठी म्हणून त्याचा जन्म झालेला आहे. मग विचार केला की हे कार्य जर आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर आपल्याला निस्पृह व्याप ही जी समर्थांची शिकवण आहे ती आचरणात आणली पाहिजे. खरं तर इंजिनियर माणूस आहे, व्यावसायिक आहे, आपलं घर भलं, आपला व्यवसाय भला, हे सगळे उपद्व्याप करण्याची काय गरज आहे. परंतु लहानपणापासून स्वभाव असा आहे की कधी एकामध्ये स्वतः रमून बाबा आपल्यापुरतं बघावं असं कधी जीवनात जमलंच नाही. त्यामुळं स्वतःला तप्त करायचं, झिजवायचं अशा पद्धतीने आणि त्या समर्थांचं मार्गदर्शन दासबोधाचं मिळालं. आणि मग असा विचार केला की नाही, हे कार्य आपल्याला पुढे नेलं पाहिजे आणि आपली निस्पृहता जपून पुढे नेली पाहिजे. त्यामुळं आमच्या रामकथा या कुठल्याही टूर कंपनीच्या टूर्स नाही, यात्रा कंपनी. मी 1 रुपया या कथा कोणाकडून घेत नाही आणि मी फक्त माझी कथा गातो, माझी पोथी घेऊन जातो, पोथी घेऊन परत येतो. मग ही कथा का करतो याचं कारण असं आहे की आपले महाराज हे एवढे दयासिंधू आहेत. राम नाम हे कलियुगाचा एकमेव आधार आहे आणि त्याची मला विशेष जाणीव अंतःकरणात होते की महाराजांनी एवढं साधं सोपं साधन दिलंय कलियुगामध्ये उतरून जाण्याचं. म्हणजे बहु लोकांपर्यंत आपण का नाही मुक्त असताना वाटत. जगामध्ये आपण बघतो की अनेक प्रकारच्या लोकांना दुःख आहे, परंतु एक हरिनाम हे असं साधन आहे की ज्या साधनेतून मनुष्याला विलक्षण समाधान प्राप्त होतं. त्यामुळे जिथं सत्संग हा बऱ्यापैकी प्रमाणामध्ये झालेला आहे, त्यापेक्षा देखील अनेक लोक अशी विखरलेली आहेत की ज्यांना आज जीवन जगण्याचा मार्ग माहिती नाही. प्रभू कृपेने म्हणा, या व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्या माझ्या कथा जातात त्यामुळं 2 किंवा 3 आत्महत्या टळल्याची देखील माझ्याकडे उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे जिथं गरज आहे तिथं पाणी पोहोचवलं पाहिजे आणि म्हणून हा व्याप आम्ही त्या दृष्टीने चालू केला. त्यामध्ये मला अत्यंत जीवाभावाने आमचे साथ देणारे नागनाथ, हिंदूराव, सचिन हे 3 जण मला जॉईन झाले. माझी मिसेस देखील घरामध्ये कितीही व्याप असू दे पण या कार्यासाठी अगदी झटून वेळ देत असते. 2019 सालीच आम्ही या कार्याचा विस्तार करायला सुरुवात केली. मध्यंतरी 2 वर्ष कोविडमुळं तसा आम्हाला थोडा ब्रेक घ्यावा लागला आणि तो गरजेचा देखील होता. नैमिषारण्याची कथा, पिढी कथा स्वतः अजूनही त्या आनंदात असतात. नेहमी त्या नैमिषारण्याचे अनुभव फोनवर देखील मला सांगत असतात. सजन, यामध्ये रवींद्र पाठक या व्यक्तीचं काही महत्व नाहीये किंवा त्याची कमाल नाही, तो कथा सांगतो अशा पद्धतीने. रामकथा हे स्वतःच एक असं रसायन आहे की त्याचा अंमल उतरत नाही लोकांचा. तो अंमलच असा आहे की तो एकदा तुम्ही प्याला की तुम्हाला तो उतरत नाही. आणि हे आम्ही पितोय दररोज म्हणून आम्हाला कळतंय की आम्हाला वेळ लावलं या ग्रंथाला. रामकथेच्या या तुलसी रामायणाच्या ग्रंथाने अक्षरशः वेळावून टाकलेला आहे. त्या हिंदीमध्ये जीवन एक अशा उंच पातळीवरती जाऊन आपण जगतो
की हे जे छोटे छोटे जीवनातले संघर्ष असतात, घरातले काही वादविवाद असतात, मित्रांमधला, समाजामधला, कुठलीच गोष्ट तुम्हाला त्रास देत नाही. तुम्ही विमान जेव्हा एका उंचीवरून जात असतं तेव्हा रस्त्यावरच्या ट्रॅफिकचा त्याचा जसा संबंध येत नाही, तसा रामकथेमध्ये जर आपलं मन रमलं तर तुम्हाला खरंच सांगतो की तुम्ही आपलं काम करताय दररोज, पण तुम्ही ज्या मौजमध्ये जगत असता, ते दीपकचा आवडता शब्द आहे मौज में जीव, त्या मौजमध्ये तुम्ही असे जगत असता की तुम्ही खालीच येऊ शकत नाही. हा सर्वसामान्यांना झालेला फायदा, आणि हेच आपण आता या सगळ्यांच्या बोलण्यावरून ऐकला. मग आता हा व्याप कसा आहे? आता बघा, आपला जन्मोत्सव जवळ आलाय आणि गेले 2 वर्ष सोडा, परंतु आपल्याला आपले जन्मोत्सव आठवा, एकादशीची संध्याकाळ आठवा, किती खचाखच भरलेलं असतं आपलं काशीधाम मंगल कार्यालय, किती पंक्ती असतात. विचार करा, आता या सगळ्या लोकांची राहण्याची देखील सोय करायची काशीधाम, त्यांच्या आंघोळीची, नाश्त्याची, जेवणाची, सगळ्याची सोय करायची. आणि आपला उत्सव 3 दिवस असतो, हा उत्सव 9 दिवस आहे. वेगवेगळी स्थानं माहित नाही, त्यातलं वातावरण, तिथल्या सोयी, त्यासाठी मग सचिन, दीपक, हे आपली सगळी मंडळी 3-3, 4-4 वेळा त्या ठिकाणी जाऊन येतात. परत हे देखील स्वखर्चाने. म्हणजे काय सेवाभाव आहे या लोकांचा, की नाही कथा चांगली झाली पाहिजे, आलेल्या लोकांचं चांगल्यातली चांगली सोय करण्याचा आपण प्रयत्न करूया. परंतु कथेला सोयीसाठी जर यायचं असेल तर अजूनही आपण कथेच्या दृष्टीने येत नाही. मी नेहमी कथेमध्ये बसल्यानंतर एक सांगत असतो की या तीर्थक्षेत्रांमध्ये तुम्ही घरासारख्या सोयीची अपेक्षा ठेवू नका. आणि कथा ही एक अशी गोष्ट आहे की 1-2 दिवस तुम्ही कथा ऐकली की तुम्हाला विसर पडतो की आपण कुठं आलोय, काय झालंय. असा त्याचा एक विलक्षण आनंद या कथेचा आपल्याला त्या प्रवाहामध्ये घेऊन जातो. त्यामुळं आपल्या जन्मोत्सवावरून तुम्हाला मी स्केल सांगतो की 9 दिवस एका अनोळखी ठिकाणी. आज आता अयोध्येमध्ये साधारणतः 500 लोकांची आत्ताच नोंदणी झालेली आहे आणि अजूनही 500 लोकांची नोंदणी अपेक्षित आहे. म्हणजे 1000 लोकांचा मोठा समुदाय 9 दिवस अयोध्येमध्ये राहणार, या दृष्टीने आपली सगळी तयारी चाललेली आहे. आता अयोध्येची रामकथा सांगण्याच्या आधी नर्मदालयाच्या जे काही सगळ्या लोकांनी आनंद सांगितले त्यासाठी सगळ्यात प्रथम त्याचं श्रेय भारतीताईंना जातं, कारण की त्यांनी एक संकल्प केला आणि या संकल्पाच्या आधाराने त्यांनी सांगितलं की रविदादा तुम्ही कथा करा, त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची सोय नर्मदालय करेल. त्यामुळे एवढा मोठा खर्चाचा भार त्यांनी उचलला आणि तो खर्चाचा भार उचलल्यामुळं लोकांना, येणाऱ्या लोकांना फक्त जाण्याचा खर्च द्यावा लागला आपल्या बसचा, बाकी काही कोणाला करावं लागलं नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत आमच्याकडं अशी लोक होती की ज्यांच्याकडे त्या महिन्याचा पगार झाला नाही कोविडमुळं, अशी लोक होती की जे अंध व्यक्ती आहेत, परंतु या सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन त्यांना जसं जमेल तसं त्या पद्धतीने या कथेमध्ये घेऊन गेलो. तर या कथेच्या आधाराने समाजामध्ये संघटन होणं, संप्रदायाच्या भिंती तुटणं, कारण की कोणी दत्त महाराजांचं असतं, कोणी आणखी समर्थांचं असतं, कोणी अक्कलकोट स्वामींचं असतं, वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक एकत्र येतात, त्यांना आपल्या महाराजांची महती कळते, त्यांचं चरित्र कळतं. अशा या रामकथेच्या विषयी काही लोक म्हणतील की अहो काय रामायण तेच ऐकायचं, म्हणायला गेलं तर 5 मिनिटांमध्ये सगळं रामायण सांगता येतं. परंतु रामकथेची गंमत अशी आहे की आता जे रामकथेचे आत्ताचे आदर्श पुरुष आहेत, तुमचे मोरारी बापू, ते 9 दिवसाच्या 900 पेक्षा जास्त कथा आतापर्यंत सांगून गेले, तरी त्यांच्या प्रत्येक कथेला 10-10 हजार लोक ऐकायला बसतात. आणि गुरुकृपेने मला देखील थोडंसं असं कळतं की रामकथेचा एक बिंदू जर आपण पकडला तर त्या बिंदूभोवती कथा ही रांगोळीसारखी वेगळी दिसते. जसे तेच रंग असतात किंवा एखादा गायक तेच स्वर आळवतो, परंतु ते स्वर आळवताना वेगळे राग तयार होतात. त्याप्रमाणे आम्ही नैमिषारण्यामध्ये तपस्या हा विषय घेतला, तपस्येवरती आम्ही बोलू. आता नर्मदालयामध्ये आम्ही नवनिधी हा विषय घेतला होता की जीवनामध्ये काय प्राप्त करायला पाहिजे, तर नवनिधी हा विषय घेतला होता. आता अयोध्येमध्ये काय विषय आहे असा विषय जर आपल्या समोर पडत असेल तर अयोध्येची कथा ही खूप भावनिक कथा आहे. म्हणजे मला आत्ताही त्याचं चिंतन करत असताना कित्येकदा माझे अश्रू अनावर होत असतात, कारण ही कथा आपण गीतामाईंसाठी करतो. मानस गीतामाई असा कथेचा विषय आहे. तुम्हाला लक्षात येत असेल कदाचित की श्री महाराजांची आई गीतामाई हिने अयोध्येमध्ये शरयूच्या किनारी आपला देह सोडला. आणि या कथेला काय विषय घ्यावा असं माझ्या मनात चालू असताना माझ्या सत्सद विवेक बुद्धीने म्हणा, माझ्या गुरूंच्या वाणीने म्हणा, मला एकच आर्जव केला की ही कथा माझ्या आईसाठी करशील करे. आणि हे शब्द आल्यानंतर मला आपण खूप गलबलल्यासारखं झालं. त्यामुळे ही कथा आपण मानस गीतामाई या नावाने अयोध्येमध्ये करणार आहोत 9 दिवस. या कथेचं स्थान हनुमान बाग नावाचं एक मैदान आहे, जे आत्ताची आपलं जे राम मंदिर बांधलं जात आहे त्याच्यापासून जास्तीत जास्त 300-400 मीटर अंतरावरती आहे. त्यामुळे आपण अगदी त्या साईटला लागून
ही रामकथा करणार आहोत. आणि या कथेचं सगळं आयोजन कालीपीठ संस्था नैमिषारण्य यांनी केलेलं आहे. त्या संस्थेचा पाहुणचार पिढी काकांनी घेतलेला आहे, त्यामुळे जर कोणाला काही डाऊट असेल तर त्यांनी त्यांच्याकडे जाऊन विचारावं. आता याच्यामध्ये कसं आहे की बघा, श्री महाराज जर गोंदवल्यापुरतेच राहिले असते तर या सगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये महाराजांना जाण्याची काही गरजच नव्हती. परंतु महाराजांचे पावलं त्या त्या ठिकाणी लागले आणि माझ्या मनात त्यामुळे इच्छा आली की महाराज तुम्ही जिथं तिथं गेला तिथं तिथं आम्हाला देखील न्या, तुमची कथा तिथं गाण्याचं, तुमचं चरित्र तिथं सांगण्याचं, जेणेकरून तुमच्या त्या स्मृतींना आम्हाला परत आठवण्याची एक संधी निर्माण करू. तर आम्ही आता या कार्यामध्ये सगळेजण लागलेलो आहोत. आपल्या प्रत्येकाचं या कार्यामध्ये स्वागत आहे. आता आमचा दीपक त्यांनी पण स्वतःला वाहून घेतलं या कार्यामध्ये. आता तो लगेच उद्या निघालाय सकाळी नागपूरपर्यंत स्वतः. आता तो गाडी घेऊन एक आठवडाभर प्रत्येक मंडळामध्ये जाऊन आपल्या या अयोध्येच्या कथेची माहिती सांगणार आहे. नागनाथ उद्या कोल्हापूरच्या दिशेने निघालेला आहे. तो 2-3 दिवस प्रत्येक वेगवेगळ्या मंडळांमध्ये जाऊन कथेची माहिती देणार आहे. काय आहे की या सगळ्या गोष्टींमधून आपल्या मनाची संकुचितपणा सोडून आपण सगळेजण एका कथेच्या मंडपाखाली एकत्र आलो की एक कौटुंबिक व्यवस्था जणू काही तयार होते. अनेकांना लक्षात आलं असेल, आता जशा काकू म्हणाल्या त्या नागपूरच्या व्यवस्था स्त्रियांना तुम्ही कधी भेटला असता जर तुम्ही कथेमध्ये नसता. तसा हा एक नेटवर्क तयार होतो, एक प्रेम सद्भाव तयार होतो. आणि पिंपरी चिंचवड आरती मंडळच असा विचार करा की वैश्विक होत आहे. एवढा मोठा लाभ प्रत्येकाला त्या कथेमधून प्राप्त होतो. कथा ही किती वेळा जरी ऐकली तरी प्रत्येक वेळेला नवीन आहे, कारण की तो नदीच्या प्रवाहासारखी. त्यामुळे आपण असं विचार करू नका की आम्ही एकदा ऐकली आहे दादाची कथा आता परत त्या ऐकायची. ती कथा मी सांगतो, सांगत असताना मी स्वतःच प्रत्येक वेळेला ती कथा नवीन आहे अशा पद्धतीने ऐकत असतो. अयोध्येच्या कथेमध्ये ही कथा कालीपीठ संस्थाने आयोजित केलेली आहे. कथा 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सुरू होणार आहे आणि 22 जानेवारीला कथेचा समापन होईल 9व्या दिवशी. या 9 दिवसामध्ये सकाळ आणि संध्याकाळ अशी 2 सत्रांमध्ये कथा आहे. आम्ही पहिल्यांदा विचार करत होतो की एकाच सत्रामध्ये कथा करावी, परंतु लोक येणाऱ्या लोकांचा विचार करता, वयाचा विचार करता 3-4 तास सलग लोकांना बसणं हे जरा अवघड पडतं. म्हणून थंडीचे दिवस आहेत असा विचार करून 2-2 तासाची 2 सत्रांमध्ये कथा विभागली गेली आहे. साधारणतः स्वरूप असं असतं की एक महत्वाची गोष्ट सगळ्यांच्या सांगण्यामधून राहून गेली ती म्हणजे आपण तिथं जेवढं जमेल तेवढं आपल्या आरती मंडळाप्रमाणे म्हणा किंवा गोंदवल्याप्रमाणे म्हणा उपासना ठेवतो. 2 गोष्टी असतात उपासनेच्या. सकाळी 6ला काकडा असतो आणि त्या काकड्याची जबाबदारी एक जण, आता जसं नर्मदालेला ब्रह्मे काकांनी पूर्ण जबाबदारी घेतली पुणे आरती मंडळाच्या, त्यांनी सगळ्या काकड्याची जबाबदारी घेतली. आणि त्यानंतर मला वाटतं रानडे जपाचं रानडे म्हणून एक होते, तेही स्वयंस्फूर्तीने पुढे आले. ते म्हणाले सगळ्यांच्या जपाची नोंद ठेवली. आम्ही साधारणतः दर 9 दिवसाच्या कथेसाठी 3.5 कोटी जपाचं संकल्प करून जातो. बाबा तिथं येणाऱ्या सगळ्यांनी उगीच वायफळ गप्पा मारत तुमची सून काय करते, माझा मुलगा काय करतो हे करण्यापेक्षा नामस्मरणामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवावा. त्या तीर्थक्षेत्रामध्ये गेल्याच्या सगळ्या संवेदना आपण जास्तीत जास्त आपल्या हृदयामध्ये साठवून घ्याव्यात. तर असे 2 मुख्य पैलू आपण त्याच्यासाठी ठेवलेले की काकडा म्हणजे महाराजांची उपासना, नामस्मरण आणि साधारणतः 4-4.5 तास कथा. 9 दिवसामध्ये लेपाला मी आता व्हिडिओची सगळी टोटल केली 45 तास कथा गायली गेली. 45 आवर्स. आता कसा बसणार नाही तर काय होणार तो भाग वेगळा. परंतु कथा ही गाण्याचीच गोष्ट आहे आणि गाण्यासाठी काय लागतं, प्रेम लागतं. प्रेम आतून आले की तुम्ही गाऊ लागतं. मी काही शास्त्रीय संगीतकार काय किंवा माझं काही शास्त्रीय शिक्षण झालं नाही, परंतु आमच्या वादक मुलांनी माझ्याकडून जवळजवळ आता आम्ही राग मोजून काढले 27 राग नर्मदालयमध्ये गाऊन घेतले आणि आता अयोध्येसाठी पुढच्या 14 रागांची माझ्या प्रॅक्टिस करून घेतल्या जातात वेगवेगळ्या पद्धतीने. शास्त्रीय संगीत हा आधार असा आहे की त्याच्यामधून त्या चौपाईचा रस वरती येतो, अर्थ जरी ते शब्द नाही कळाले तरी तुम्हाला लक्षात येऊन जातो. तर अशी ही अयोध्येची कथा आहे. अर्थातच आपल्याला आता माहिती आहे की अयोध्येला जायचं म्हणजे हे काही आपल्या गोंदवल्यासारखं नाही की गेलो, खोलीची किल्ली घेतली, राहिलो आणि परत आलो. आता जी व्यक्ती त्याच्यासाठी खर्च करते त्याचा हेतू अतिशय शुद्ध आहे. त्याची इच्छा आहे की जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या लोकांनी यावं, अयोध्येमध्ये 9 दिवस राहावं. आणि एक लक्षात घ्या, अयोध्येमध्ये 9 दिवस राहण्याचं दुसरं आपल्याकडे काय प्रयोजन असतं आयुष्यामध्ये, दुसरं अजून काय कारण असू शकतं. एवढ्या दिवस अयोध्येमध्ये शरयू स्नान तर शक्य नाही कारण की थंडी प्रचंड असेल त्यावेळेला, परंतु शरयूचं दर्शन, स्पर्श, रामलल्लाचं दर्शन, कथा श्रवण आणि चांगला पाहुणचार अशा पद्धतीने 9 दिवस राहण्याची सोय अयोध्येमध्ये आपण कधी करणार आयुष्यात. तर यासाठी त्यांनी 3 प्रकारचे पॅकेजेस ठेवलेले आहेत. एक आहे साधारणतः 8-8.5 हजाराच्या जवळपास, ज्याच्यामध्ये पुण्यापासून रेल्वेचं तिकीट
लखनौ किंवा गोंडापर्यंत, सर गोंड्याला उतरून बसनी अयोध्येपर्यंत यायचं. अयोध्येमध्ये राहण्याची सोय 8,000 मध्ये 9 दिवसाच्या कथेला, आणि त्याच्यामध्ये साधारणतः 8 लोक एका खोलीत राहतील. त्यांचं सगळं भोजन व्यवस्था पूर्ण 9 दिवसाची, आणि परत त्यांना पुण्यापर्यंत आणून सोडली. एवढा सगळा सामान्य माणसाला जास्तीत जास्त लोकांना येता यावं यासाठी त्यांनी ते एक असं हे तयार केलं. जे लोक म्हणतील की नाही आम्हाला थोडंसं मोकळं चाकळं राहायचं, त्याच्यासाठी एका खोलीत 4 लोक अशी सोय पाहिजे असेल तर साधारणतः 12,000च्या जवळपास आहे त्याच्यात दिलेलं पॅम्पलेटमध्ये. आणि जर नवरा बायकोला एकाच खोलीमध्ये राहून बाबा आम्हाला आम्ही करू शकतो तेवढा खर्च, तर त्या दृष्टीने त्यांनी एक चांगलं मानस भुवन किंवा असे चांगले चांगले हॉटेल्स घेतले. त्याच्यामध्ये 17,000 आम्ही स्वतः जाऊन ते सगळं बघून आलो. अयोध्येमध्ये राहण्याची सोय ही नैमिषारण्यापेक्षा खूप चांगली, कारण की अयोध्या हे आता सगळ्या जगाचं आकर्षण केंद्र झालेलं आहे. त्यामुळं तिथं आता खूप चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा होत आहेत. आणि अशा अयोध्येला आपण कथा करायला जात आहोत, तर यामध्ये जास्तीत जास्त रामभक्तांनी एकत्र यावं, त्याचा आनंद घ्यावा. आणि या सगळ्या कथेच्या आधाराने अशा तीर्थक्षेत्रांमध्ये जिथं आपले महाराज इतका काळ जाऊन राहायचे, अशा तीर्थक्षेत्रांमध्ये आपण आपला काळ व्यतीत करून, खरं तर मला 9 दिवस काढणं माझ्या व्यापामध्ये जे मला जवळून ओळखतात, माझी फॅक्टरी बघतात, खरं तर हा एक फार मोठा माझ्यासाठी शिवधनुष्य असतं की तिथून पाय काढायचा आणि 10 दिवस जाऊन कुठेतरी राहायचं आणि आपली पोथी घेऊन परत यायचं. परंतु जर माझ्यासारखा व्यावसायिक माणूस सगळा व्याप सांभाळून वर्षातून 3 कथांसाठी वेळ काढू शकतोय, तर मला वाटतं की आपली कारणं त्या मानाने छोटी असू शकते. आपण आपल्या कारणांचा विचार थोडासा कमी करून असा विचार करा की हे सद्भाग्य आपल्याला आयुष्यात कधी मिळायचं. त्या दृष्टीने आपण रामकथेसाठी या बहुतांश इथले चेहरे, मला कल्पना आहे की बहुतांश लोकांनी अयोध्येच्या कथेसाठी नाव नोंदणी केलेलीच आहे. परंतु यामध्ये जर आपण थोडंसं रामकार्य करू इच्छित असाल तर आपल्या स्वकीयांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रपरिवाराला या कथेमध्ये ज्यांना परमार्थामध्ये रस आहे, आपल्याला काही गर्दी गोळा करायची नाही, परंतु ज्यांना परमार्थामध्ये रस आहे त्यांना ही सुवर्ण संधी आलेली आहे. एवढा फक्त निरोप आपण द्यावा. त्यासाठी मी पॅम्पलेट आणलेलं आहे. ते पॅम्पलेट नागनाथ हिंदूराव आपल्याला वाटतील आणि मग त्यानुसार आपण आपला निर्णय घ्यावा. कोणालाही काही आपण इथं सांगायला आलेलो नाही, परंतु ही अशी एक सुवर्ण संधी समोर आहे, त्याचा आपण निश्चित लाभ घ्यावा. आणि हे कार्य आम्हाला आणखी व्यापक प्रमाणात करायचं आहे. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी या कार्यामध्ये सेवा रूपाने देखील आमच्याबरोबर यावं. आता आम्ही एक खूप मोठा संकल्प महाराजांच्या प्रेरणेने केलेला आहे की पुढल्या 7-8 वर्षामध्ये 12 ज्योतिर्लिंगांमध्ये महादेवाला रामकथा ऐकवायची आहे. 12 ज्योतिर्लिंग, आणि तो आपला श्लोक जसा आहे त्या पद्धतीने त्या कथा होतील. सौराष्ट्रे सोमनाथम च श्रीशैले मल्लिकार्जुनम, त्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी ही रामकथा गायली जाईल. आणि त्यामध्ये दीपकचं काम आमच्या दादाचं इतकं मोठं आहे की प्रत्येक ठिकाणी महाराजांची तस्वीर तिथं स्थापन केली जाते. आज आपले महाराज कोण आहेत त्या त्या तीर्थक्षेत्रामध्ये आपण लोकांच्या समोर आणतो आणि खूप तुम्हाला त्याचं एक वैभव बघायला मिळेल की इतकी वेगवेगळ्या प्रकारची लोक येतात. ज्यांनी गोंदवले अजूनही ऐकलं नाही, गोंदवल्याचं नाव माहित नाही, गोंदवलीकर महाराज माहित नाही, पण रामनाम त्यांच्या मुखात येतं म्हणजे महाराज त्यांच्या हृदयात येतात. आणि अशा पद्धतीने वैश्विक कुटुंब तयार करण्याचा एक छोटासा खारीचा प्रयत्न आम्ही काही रामसेतू बांधणारी लोक नाही, परंतु आम्ही हे खारीचं कार्य करत आहोत. आणि आजपर्यंत महाराजांनी हे कार्य आमच्याकडून करून घेतले आणि त्यांचे शक्तीच हे सगळं कार्य करते. आणि आपल्यासारख्या सामान्यांची काय ताकद नाही, तर 1000 लोक अयोध्येमध्ये राहून या काळामध्ये करणं. आता बघा नर्मदेला आमच्या सचिन दादा या सगळ्या लोकांनी एवढं नियोजन केलं. 350 लोकांना आम्ही घेऊन गेलो. म्हणजे ते म्हणाले आमच्याकडे हात जोडतो म्हणे, एवढीच कपॅसिटी आहे, जेव्हा ते आम्ही जास्त लोक ठेवू शकत नाही. तर आम्ही जर ओपन ठेवलं असेल तर त्याच कथेला 500-600 लोक येण्याची शक्यता होती. जवळजवळ सगळ्या लोकांनी आपल्या RT-PCR स्वतः स्वइच्छेने करून आणले की बाबा आम्ही सगळेजण कोरोना निगेटिव्ह आहोत आणि सगळ्यांनी आपापली काळजी घेऊन, म्हणजे जिथं इच्छा आहे तिथं मार्ग देखील आहे. त्यामुळं कुठली काळजी न ठेवता आम्ही सगळेजण अगदी बेधडकपणे गेलो आणि सगळ्यांना हायचं वाटलं, कारण की 9 दिवस मास्कच दिसले नाहीत आम्हाला. सगळे बिना मास्कचे मस्त फिरत होतो, स्नान करत होतो, खूप आनंद घेतला. आणि जीवनात आनंद पाहिजे, बाकी काय नाही. तर आनंदाशिवाय दुसरं काय आपल्याकडे. महाराजांचं मुख्य तत्व आहे आनंद. त्या आनंदासाठी हे सगळं चाललेलं आहे. तर आपण जरूर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, आनंद घ्या. आणि याच्यामध्ये आमचा दुसरा काहीही हेतू नाही. महाराजांच्या कृपेने सगळ्यांना इतकं महाराजांनी दिलंय की आपण आता समाजाला काय देऊ शकतो याचा आम्ही नित्य विचार करतो. तर अशा या कार्यामध्ये, या निस्पृह व्यापामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एवढं बोलून माझे शब्द संपवतो. जर कोणाचे काही प्रश्न असतील तर थोडक्यात विचार, मी 1-2 प्रश्नांची उत्तर देऊ शकतो.